नमस्कार, मी राजदीप सर, स्वराज्य अकॅडमी विटा संचालक। आज या ठिकाणी आपल्या इकडे ओमकार भोसले हा आपला अजून एक विद्यार्थी आलेला आहे, ज्याने सीबीएसईचा जो काल रिझल्ट लागला 2024चा 10वीच्या परीक्षेमध्ये 93.6% मार्क मिळवून आपल्या अकॅडमीचं नाव अजून एका उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे। त्याबद्दल त्याचा आपण थोडासा एक शॉर्ट मध्ये इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि आपले जे सीबीएसई 10वीला असणारे आता जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त असे काही गायडन्स आहे, मार्गदर्शन आहे, ते आपण त्याच्याकडून घेणार आहोत, जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत आता कंटिन्यू असणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्याचं थोडीशी माहिती मिळेल। तर सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन ओमकार। थँक्यू। सीबीएसईला 10वीच्या परीक्षेत तुला 93.6% गुण मिळाले। कसं वाटतंय बाळा तुला? कशा पद्धतीने तू सेलिब्रेट केलंय? काय काय म्हणजे इतका आता कसा मूड आहे तुझा नक्की? म्हणजे मूड तर आता चांगलाच आहे, कारण अनएक्सपेक्टेड होता ना, म्हणजे रिझल्ट चांगला झालाय, पण कसं थोडा एक्सपेक्टेशनचं थोडं जास्त मार्क्स पडतात, त्यामुळे थोडं शॉक मध्ये जास्त। अच्छा। आणि आता सगळेजण हे म्हणतात की 10वी काहीच नाही, 10वीच्या मार्कावर काहीच नाही, त्यामुळे थोडं ते हॅपीनेस थोडं असं खाली गेलं। अच्छा अच्छा, म्हणजे आता कसं होतं माहिती आहे का, बरेच आपल्या समाजातील काही लोक असतात, काही आहेत ते अनावधानानं थोडंसं काही कमी मार्क मिळालेल्या मुलांचं मन राखण्यासाठी म्हणतात की नाही 10वीचे मार्क म्हणजे काय नसतात, पुढं लय काय आहे। पण खरं म्हणायला गेलं तर या सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी 10वीचं पूर्ण वर्ष कष्ट केलेलं आहे। मुलं काय कष्ट करतात आधी ते मुलांना माहित असतं आणि आम्हा शिक्षकांना पण माहित असतं। तुम्हाला सांगतो, कधी कधी असाइनमेंट असतात, मुलांना रात्री 1-1 वाजेपर्यंत जागं राहून असाइनमेंट लिहावं लागतात, टेस्ट असते है ना, बऱ्याच गोष्टी असतात, ओरल एक्झाम असते, त्यासाठी खूप अविरत कष्ट घ्यावं लागतं। आणि ते सीबीएसई चे बोर्डची मार्क्स आहेत आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याचा पुढे कुठं काय उपयोग नाही। सीबीएसई चे मार्क्स हे तुम्हाला सांगतात की तुमचं फाउंडेशन किती पक्का आहे, त्यामुळं तू तसं काय मनात आणू नकोस। खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स तुला पडलेले आहेत, तरी सुद्धा तुला मनात आता काय वाटते सेलिब्रेट म्हणून तू काय आता ते जर आपण ते स्किप करू की कोण काय म्हणते कोण नाही, तुला हातून काय वाटते की तू कष्ट करून मार्क पाडलेत का तुला अशीच मिळालेत? नाही, कष्ट करून मार्क पडलेत, म्हणजे मार्क्स बघितल्यावर एक एक क्षण आठवतो मला, एक क्षण आठवतो की मी रात्रभर बसून अभ्यास केला होता। सायन्सची एनसीईआरटीची एक एक लाईन अशी वाचली होती, ते सगळं मला आठवतं। मला ते यश झालं, काही ना काही तर फायदा झाला असं वाटतं मला। म्हणजे ते टेन्शन घेणं, परीक्षेचं टेन्शन घेणं, परीक्षेची स्ट्रॅटेजी बनवणं, प्लॅन बनवणं है ना, मॅथ्सचे फॉर्म्युले वेगळे लिहून काढणं, बऱ्यापैकी म्हणजे कोणते कोणते वीक टॉपिक्स आहेत त्याच्यावरती जास्त अजून डाऊट विचारून हे करणं ते। आणि मी सुद्धा सांगतो, मी शिक्षक म्हणून याचा साक्षीदार आहे। हा विद्यार्थी माझ्याकडे फुल डे बसायचा। मला वाटतं आपण सकाळी 8-9 वाजता बसेल, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कंटिन्युअसली न थांबता मॅथ्स झालं 2-3 तास की परत सायन्स, परत मॅथ्स, परत सायन्स, असं कंटिन्युअसली तो 5-5 आणि 6-6 तास विद्यार्थी बसलेला आहे। त्यामुळे कष्टाच्या बाबतीत मी स्वतः साक्षीदार आहे, काय प्रॉब्लेम नाहीये। आता त्यानंतर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तू सीबीएसईला 10वीला प्रवेश घेतलास आणि 10वीला तुझं झालं, त्या सुरुवातीच्या काळात है ना कोणत्या तुझ्या मनात संभ्रमावस्था होत्या की पहिल्यांदा ह्याची खूप भीती होती की पुढे जाऊन हे विषय खूप टफ आहे, आणि नंतर तुला असं वाटलं का की नाही या सब्जेक्ट मध्ये काहीच नव्हतं, मी उगाच त्याचं टेन्शन घेतलं होतं? असे कोणते सब्जेक्ट आहेत की तू टेन्शन घेतलंस पण त्याचं काहीच नव्हतं पुढं? मॅथ्स असा सब्जेक्ट मॅथ्स आहे की सगळे म्हणत होते की 10वीचं मॅथ्स लय अवघड आहे, म्हणजे असे असे टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री वगैरे, म्हणजे नवीन असल्यावर आता अवघड वाटणार। मग ते जर रिव्हिजन केलं तर ते सगळं सोपं होऊन जातं। मग मॅथ्सच एक असा विषय आहे, मॅथ्सच विषय तसा आहे। ठीक आहे, मग मॅथ्सला तू क्रॅक केलंस आणि तुला ते इझी वाटलं। ठीक आहे, आता परत एक मला अजून विचारायचं आहे तुला की आता एक मार्केटमध्ये बऱ्यापैकी साधारणतः बरेच बुक्स असतात, बरेच गाईड्स असतात, त्यापैकी तू कोणत्या गाईडचा वापर केलायस का फक्त एनसीईआरटी ला फॉलो केलेस किंवा काय कशा पद्धतीने? फक्त एनसीईआरटी। आता मी तुम्हाला सांगतो, सायन्स मध्ये ना प्रत्येक लाईन प्रत्येक शब्द तुम्ही वाचा। एनसीईआरटी सायन्सची तुमची 5 वेळा तरी वाचून झाली पाहिजे, कारण प्रश्न एकदम असे म्हणजे डीप प्रश्न येतात पूर्ण आतून, त्यामुळे एनसीईआरटी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे। आणि मी तर रिकमेंड करतो तुम्ही एनसीईआरटी शिवाय काहीच करू नका, फक्त पीवायक्यू साठी ओसवाल वगैरे करा, पण मेन बेस्ट तुम्ही एनसीईआरटी ठेवा। एनसीईआरटी इज बेस्ट। ओके, मग आता नाही काही काही बरेच विद्यार्थी असं करतात की डायरेक्टली वर्षभर अभ्यास करायचा नाही, डिसेंबर आला की आणायचं ओसवाल, आणायचं कुठलं तर गाईड आणि करायची सुरुवात ते धनात। मग ऍक्च्युली ते प्रश्न वाचत असतात, ते मगप होत असतात, पण कन्सेप्ट क्लिअर होते। मग फिरवून प्रश्न विचारला की वाचलेला असतो वेगळा, आलेला असतो वेगळा, येत नाही। त्यासाठी मला असं वाटतं की कन्सेप्च्युअल क्लिअरिटीसाठी एनसीईआरटी इज द बेस्ट। ओके, छान, खूप छान। त्यानंतर मला विचारायचं आहे तुला एक प्रश्न, साधारणतः
की सपोज तुला एक चान्स मिळाला टाइम ट्रॅव्हल करायचा, पाठीमागा जायचा, आणि तुला असं टाइम ट्रॅव्हल करायचा हे मिळाला, चान्स मिळाला, तर तू 10वीतली अशी तुझी कोणती चूक आहे की तू जाऊन सुधरवशील की नाही मी हे नाही करायला पाहिजे होतं, मी माघारी जाऊन ती चूक रिपेअर करेन परत चांगल्या पद्धतीने नाही करेन? काय चूक तर म्हणायची की मी कधी कधी काय करायचो, प्रोकॅस्टिनेशनची मला सवय आहे. अच्छा. म्हणजे आज जे काम दिले ते उद्या करायचं, मग ते मी अजिबात करणार नाही. ती सगळ्यात जास्त चुकी होती, कारण ते प्रोकॅस्टिनेशन नंतर स्ट्रेस मध्ये कन्वर्ट होतं. एक्झामच्या एक दिवस आधी पूर्ण स्ट्रेस होतं. काय तेच मग प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे थोडक्यात प्रोक्रॅस्टिनेशनचा अर्थ की आजचं काम उद्यावर ढकललंय. मग तुला एंडला याचा त्रास झाला थोडक्यात प्रोक्रॅस्टिनेशनचा, एकदमच जास्त करावं लागलं, पण तरीही तुझे मार्क्स खूप छान आहेत. प्रोक्रॅस्टिनेशन वरती ओव्हरकम केला असशील एखाद्या क्षणाला येऊन तू असं म्हणलं बाबा आजपासून नाही, मग तू कसं ओव्हरकम केलंस त्याला, प्रोक्रॅस्टिनेशनला ओव्हरकम कसं केलं? सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या विकनेसवर जास्त फोकस दिला. म्हणजे जे टॉपिक मला येत नाहीत त्यांना मी फोकस केलं आणि स्मार्ट वर्क केला थोडा. म्हणजे आता काही सायन्स मध्ये एक लाईन वाचली ते तर आहेच आपलं, आणि मॅथ्स मध्ये म्हणजे येतच आपल्याला एनसीईआरटी वाचायची गरज नाही, जास्त व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स करायचे, जास्त व्हरायटी ऑफ क्वेश्चन, आणि म्हणजे असं सीबीएसईच्या नॉर्म्स नुसार सीबीएसई मध्ये जसे प्रश्न येतात तशानुसार फॉलो करायचं. बरं ठीक आहे, चालेल. आता थोडस मला हेही सांग की तू आपल्याकडे 2 ते 3 महिने मला वाटतं कंटिन्युअसली होता, 2 ते 3 क्रॅश कोर्स टाईप आपण केलेला आहे, त्याच्यामध्ये तुझा सगळा सिलेबस कव्हर झाला का आणि तुला त्याचा फायदा कशा स्वरूपात झाला, म्हणजे तेही सांग जरा थोडंसं. हो, मला खूप फायदा झाला क्रॅश कोर्सचा. स्पेशली काय होतं ना, म्हणजे मी हा टॉपिक केलेला आहे आणि आता समजा ट्रिग्नोमेट्री फर्स्ट टाइम जेव्हा स्टुडंट्स बघतात तेव्हा म्हणजे हे काय आहे, नवीन आहे, मग तसं मी इथे एकदा शिकला, इथं तर समजलाच नो डाऊट, पण तिथे गेल्या अजून चांगला समजला. मग क्रॅश कोर्सचा मला खूप फायदा झाला आणि म्हणजे हाच फायदा झाला. अच्छा ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. खूप खूप अभिनंदन तुझं पुन्हा एकदा, खूप चांगल्या पद्धतीनं केलंस. तरी सुद्धा मला फक्त जाता जाता आमच्या काही विद्यार्थ्यांना तू जाता जाता तुझा संदेश काय असेल, एक बाबा ह्या पद्धतीनं तुम्ही करा, ह्या गोष्टी करू नका, ह्या गोष्टी करा, काय असेल एक तो शॉर्ट मध्ये? तर मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेन की कधी कधी काय म्हणजे असेच आपल्याला लोक म्हणतात की आता 10 दिवस राहिलेत की आता मग तुझं कायच नाही होणार कारण तू वर्षभर अभ्यास नाही केला. हे फॉल्स आहे. खरं तर लास्ट मोमेंटवर पण काय करता तुम्ही डिपेंड करतं. रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. रिव्हिजन कशा प्रकारे करता, काय करता, शेवटच्या मोमेंटला काय करता, हे खूप मायने राखतं. आणि मी तर म्हणतो तुम्ही एक्झामिनेशन हॉलच्या बाहेर थोडंसं काहीतरी करा, म्हणजे असं पाठांतरच्या काही गोष्टी असेल ते रिव्हिजन करत राहा म्हणा, कारण तुम्ही शॉक होऊन जाल, जे तुम्ही लास्ट वेळेला करता तेच होऊन जातं. आणि हाच संदेश असेल माझा. आणि सगळ्यात जास्त मोठा संदेश हाच आहे की आजची गोष्ट आजच करा, कारण मला खूप त्रास झालेला आहे. म्हणजे थोडक्यात त्याचं म्हणणं आहे की 2 गोष्टी करा, प्रोक्रॅस्टिनेशन करू नका, आणि दुसरं म्हणजे काय, फाईट टिल द लास्ट ब्रेथ, म्हणजे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही फाईट दिली पाहिजे, है ना. असं नाही की नाही आता वेळ संपला, आता काय होणार नाही, मी माझं फेलियर ऍक्सेप्ट करतो, असं करू नका. तुम्ही लास्टच्या ब्रीथ पर्यंत फाईट करा. लास्टच्या तुम्ही जे काय असेल तुमचं जास्त परीक्षेच्या उद्या पेपर आहे तर आज सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता चांगल्या पद्धतीनं, ते तेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा. हा, तर आज इथं आपल्यासोबत ओंकार भोसले याचे आपल्या विद्यार्थ्याचे वडील सुद्धा आहेत, प्रकाश भोसले सर. सर हे पेशानं प्राथमिक शिक्षक आहेत आणि सरांनी आमच्यावरती खूप चांगला विश्वास दाखवला आणि इथं आले, त्याबद्दल सरांचं सगळ्यात पहिलं मी थँक्यू म्हणतो, खूप खूप तुमचं थँक्यू. आता मला सर तुम्हाला विचारायचं आहे की कसं वाटतंय तुम्हाला, तुमच्या मुलानं 93.6% मार्क्स मिळवले सीबीएसई बोर्डात, कसं वाटतंय तुमचं ओव्हरऑल, तुम्हाला मनात कशा भावना आहेत? ही खरं तर फारच आनंदाची गोष्ट आहे. त्या दृष्टीने माझ्या मुलाचा मला अभिमानच वाटतो. 90% पुढं सीबीएसईला मार्क पाडणं म्हणजे एक चांगली अचिव्हमेंट आहे आणि ते त्यानं पार केली, त्याबद्दल मला तर तो आनंदच आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं तर मी अभिनंदन करतोय तुमच्या स्वराज्य अकादमी या संस्थेचं, जे ह्या गोष्टी प्रत्येक वर्षानुवर्षे प्रत्येक वर्षी तुम्ही करतच असता. मॅडम, तुम्ही आणि तुमची सर्व टीम ही अहोरात्र मेहनत घेत असते. आता मे महिना चालू आहे, सगळ्यांना सुट्ट्या आहेत, तर तुमचं शेड्यूल सुरू आहे. येस, पहाटेच ज्या वेळेला सगळे झोपलेले असतात, निवांत साखर झोपेत असतात, त्यावेळेला तुमचं काम अविरत या विद्यार्थ्यांसाठी चालू असतं. आणि चालू वर्षी जो आमूलाग्र विटा शहरात 1 नंबरचा जो घवघवीत यश तुम्ही दिले,
हे खरोखर एखाद्या मेट्रो सिटीपेक्षा अतिशय चांगलं आहे आणि त्याबद्दल सर्वप्रथम मी स्वराज्य अकॅडमी तुमचं आभार मानतो. तुमचा टॉपर माझ्या हिशोबाने किती 97%चा 98%चा आहेच आणि विटा शहरात CBSEला 98% पर्यंत मजल मारावी ही अगदी विटाच्या शहराच्या दृष्टीनं अभिमानास्पद गोष्ट आहे आणि विटा शहराचे एक नागरिक या नात्यानं मी तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थँक्यू सो मच सर. तुम्ही खूप चांगलं आमच्याबद्दल तुमचे विचार आहेत. तरी सुद्धा सर एक शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे सर, एकच प्रश्न फक्त, की एक पालक म्हणून आपण विद्यार्थ्यांकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा 10वीला विद्यार्थी आपला जातो तेव्हा प्रत्येकच पालकात सिरियस असतो. तुम्ही तर टीचर आहात, म्हणजे तुम्ही सुद्धा थोडंसं सिरियस असणार, पण मुलांना कशा पद्धतीने हँडल करावं आपण, म्हणजे काय करावं, त्यांना एक फ्री चान्स द्यायला पाहिजे का, त्यांना असं आपण ठरवायला पाहिजे त्यांचं टाइम टेबल सगळं वगैरे, त्याबद्दल थोडंसं. खरं तर आता आमचे जे मुलं आहेत, आमचा माझा मुलगा हा हॉस्टेल स्कूलला होता, सैनिक स्कूल चंद्रपूरला. त्यामुळं एकदा जूनला सोडल्यानंतर आम्हाला 6 महिन्यानंच भेट व्हायची. बरोबर. तरीही परंतु घरी जे इतर सर्व पालकांची मुलं आहेत त्यांनी थोडस त्या विद्यार्थ्यांना फ्री पण दिलं पाहिजे, फ्री सोडलं पाहिजे, फ्री स्पेस दिला पाहिजे. कारण फक्त अभ्यासच एक सर्वोच्च टार्गेट नाही, अनेक गोष्टी जगात आहेत आणि त्या मुलाची आवड ओळखून त्या दृष्टीनं सर्व दृष्टीनं पालकांनी तो विचार केला पाहिजे. आणि हाताची बोटं 5 एकसारखी नसतात. बरोबर. तो त्या बुद्धीनुसार प्रत्येक हा विद्यार्थी आपापली विकास प्रगती करत असतो. जर तो 9वीत 60% मार्क पडले असतील आणि 10वीत 75% पर्यंत गेला तर त्याचा विकासाचा रेशो हा फार चांगला असतो आणि तो भविष्यातील मुलगा चांगला करत असतो. आणि एखादा 9वीत 90%चा आहे, 10वीत पण 90%चा आहे, त्यात विकासाचा रेशो आहे तसंच राहील. त्यामुळं तसं काही नसतं. त्यामुळं पालकांनी विद्यार्थ्याकडून अशा अवास्तव अपेक्षाही ठेवू नये. तो प्रत्येक विद्यार्थी हा करतच असतो. म्हणजे सरांचं म्हणणं थोडक्यात असं आहे की प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. तुम्ही त्याला फ्री स्पेस द्या, तो त्याच्या लेवलचा त्याचा बेस्ट देईल आणि चांगला रिझल्ट काढेल. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आलात. आता ओव्हरऑल आपला इंटरव्ह्यू झाला. या समावेशक इंटरव्ह्यूचा जर आपण समाचार घ्यायचा म्हणलं तर थोडक्यात की आता मुलगा तुमचा पुढे 11-12ला JEE साठी एस्पिरंट आहे, JEE करू इच्छितोय. साहजिकच आपण 2 वर्षानंतर परत ह्याला इंटरव्ह्यू घेतोय. JEEचा सिलेक्शन झाल्याबद्दल आपण घेणार ही मला खात्री आहे. तरी सुद्धा आता त्याचं जे 10वीला 8वीला 9वीला जे फाउंडेशन झालेलं आहे आपलं चांगल्या पद्धतीचं, त्या फाउंडेशनमुळं त्याच्याकडं आज एक आत्मविश्वास आहे. हे खरंच आहे का, अजून सुद्धा तुला असं एक वाटतं की बाबा JEE खूपच टफ आहे काय? आता असं वाटत नाहीये, कारण आता म्हणजे मी काय करू शकतोय, फाउंडेशन पक्क करू शकतोय. आता पुरतं मी तेच करू शकतोय आणि ते माझं पक्का आहे. हे म्हणजे माझं आधी वाटतच नव्हतं, पण इथं आल्यापासून कसं फाउंडेशनवर जास्त ध्यान दिलं, मग वाटायला लागलं फाउंडेशन पक्का आहे बाबा. त्यामुळे मी स्वराज्य अकॅडमीचं थँक्यू म्हणेन. ओके, थँक्यू सो मच. खूप खूप आभार तुमच्या दोघांचं सुद्धा आणि थँक्यू सो मच आमच्यावरती विश्वास ठेवल्याबद्दल सर. इथून पुढेही आमच्यावर असाच विश्वास ठेवा आणि आपण 100% याचा पुढील सुद्धा निकालात आपण पूर्णपणे सहकार्य करू. आता फक्त एवढंच म्हणेन जाता जाता की ज्या विश्वासानं तुम्ही आमच्याकडे आलात आणि मुलं आमच्याकडे सोडलीत, आज शिक्षक म्हणलं की जरा शिक्षकांची चौकस बुद्धी असते, खूपच चांगल्या पद्धतीनं ते चौकशी करून ऍडमिशन देत असतात. तुम्ही माझ्याकडे ऍडमिशनला आला होतात आणि आता तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? खरं तर पूर्ण आता मी समाधानीच आहे. येताना आम्ही ऍक्च्युली यासाठी आलो होतो की 2 ते 3 वर्ष कोरोना पिरियड होता आणि ऑफलाईन क्लासेस कोणत्याच विद्यार्थी झाले नव्हते आणि गणित सायन्स सारखे जे कन्सेप्ट असणारे विषय आहेत ते विद्यार्थ्यांचे फारच मागे राहिलेले होते त्या काळात आणि ती कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात म्हणूनच आलतो आणि ती अपेक्षा आपल्या स्वराज्य अकॅडमीकडून पूर्णपणे सार्थ ठरली, म्हणून खऱ्या अर्थाने मी आभार मानतो. क्रॅश कोर्ससाठी 2-3 महिने ठेवलेला असताना त्यावेळेला सकाळी 8 पासून 3-4 वाजेपर्यंत तुम्ही कष्ट जे घेत होता आणि त्या कष्टाचं फळ हे आलं असं मी समजतो आणि धन्यवाद. चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही आलात आणि तुमचा खूप महत्त्वाचा वेळ मला दिलात, त्याबद्दल तुम्हा दोघांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि असंच आपण परत एकत्र राहून पुढचा जर्नी सुद्धा आपण सोबत करू. ठीक आहे, चालेल.